नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचा सोनपेठ येथील मुस्लिम समाज बांधवांकडून निषेध। अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत। त्यांच्या निषेधार्थ सोनपेठ येथील मुस्लिम समाज बांधवांकडून तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले। आमदार संग्राम जगताप यांचा तीव्र शब्दात मुस्लिम बांधवांनी निषेध व्यक्त केला आहे। आमदार संग्राम जगताप यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली आहे। यावेळी अजीम शेख, गौस कुरेशी, शिवाजीराव कदम, लक्ष्मीकांत कांदे, साजेद कुरेशी, खुर्शीद अन्सारी, युसुफ शेख, फेरोज शेख, मतीन राज, वाजेद राज, अझहर शेख, काशिम शेख, अब्दुल शेख आदींसह सोनपेठ येथील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी मंजूर मुल्ला, सोनपेठ, परभणी। अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे काही शब्द वापरलेले आहेत ते शब्द निंदनीय आहेत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी जबाबदार लोकप्रतिनिधी करत आहेत। तर त्या शब्दाच्या निषेधार्थ सोनपेठ तहसील येथे निवेदन दिलेलं आहे आणि आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अजित पवार गटाने या ठिकाणी निलंबित करावं। म्हणजे पुढे कोण्या आमदाराची हिंमत होणार नाही की समाजामध्ये बोलताना आपण कोण्या समाजाविषयी एक वेगळा संदेश देत आहोत ही हिंमत होणार नाही। तर असा आज आम्ही निवेदन सोनपेठ तहसीलला दिलेलं आहे आणि हेच नाही तर महाराष्ट्रामध्ये असे बेजबाबदार वक्तव्य या ठिकाणी बरेच लोकप्रतिनिधी करीत आहेत। परंतु हा महाराष्ट्र समाज सुधारकांचा, संतांचा, पुरोगामी विचारांचा, महामानवांचा महाराष्ट्र असल्यामुळं या महाराष्ट्रामध्ये किती समाजामध्ये ते निर्माण करण्याचा कोणी जरी प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली ही तमाम जनता आपली सहनशीलता या ठिकाणी सोडणार नाही। जाणीवपूर्वक या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण होऊन या महाराष्ट्राची शांतता भंग होण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु असं काही होणार नाही। परंतु हे जे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत त्याबद्दल त्यांच्या पक्षानं, हायकमांडनं या ठिकाणी त्यांच्या आमदारकीविषयी या ठिकाणी निर्णय घ्यावा, नाही तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये यांना या महाराष्ट्राची जनता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये धडा चुकविणार आहे। 5 दिवसाखाली अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल सभेमध्ये अपशब्द आहे त्याबद्दल समाजाची तीव्र भावना दुखावली आहे। लोकप्रतिनिधी हा जनतेमधून निवडून गेल्यानंतर संविधानाची शपथ घेतो। मी लोकांबद्दल ममत्वभाव आकाश कधीच बाळगणार नाही। हे शपथ घेऊन सुद्धा एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल असे अपशब्द वापरणे म्हणजे कुठेतरी या समाजाला जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि छोटीशी TRPसाठी असे अपशब्द वापरणाऱ्या आमदार संग्राम जगतापाबद्दल महामहिम राज्यपाल यांना आम्ही समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे।